मिळालं, मात्र दुसऱ्या टर्ममध्ये कुठेतरी उद्धव ठाकरेंनी आपली साथ सोडली. बरोबर आहे. त्यावेळेची सर्वात मोठा पक्ष आहे, तर यावेळी त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार आणि सगळ्यांच्या भावना लक्षात ठेवून महायुतीतले नेते निर्णय घेतील अशी आमची आशा आहे. तुम्ही मुख्यमंत्री भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी तुमची मागणी आहे? 100%. कोण सर? संजय राऊत यांनी आता ट्विट केलेला आहे की हा निकाल जो आहे तो शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि त्यांनी म्हटलंय की आणखी जास्त जागा भाजपला कदाचित मिळू शकतील की काय. सोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सुद्धा भाष्य केलेलं आहे. या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे, पण तत्पूर्वी काही धक्कादायक निकाल लागतायत. आपण ते देखील सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत. साताऱ्यातनं शिवेंद्रराजे भोसले विजय झालेत. हा खरं तर धक्कादायक निकाल नाहीये, धक्कादायक निकाल कसब्यातला आहे. कसब्यातनं रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का बसलाय. रवींद्र धंगेकर यांचा पराभव झालाय. हेमंत रासने विजयी झालेले आहेत. कसब्यातल्या पोटनिवडणुकीमध्ये खरं तर धंगेकर विजयी झालेले होते आणि आता मात्र धंगेकरांना पराभवाचं तोंड पाहावं लागलेलं आहे. पुण्यात